अधिकारी यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. सन्मान चिन्ह येऊ द्या वरती. अजय दादा अधिकारी. त्याचनंतर प्रमोदजी आयरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. प्रमोदजी आयरे. डॉक्टर मनीषदा गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. डॉक्टर मनीषदा गायकवाड या आपण. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला अध्यक्ष रुपालीताई बगणे या ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. तदनंतर अगदी पेन गागोदेवरून स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय नितेशजी पाटील उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. नितेशजी पाटील. तदनंतर या ठिकाणी नितेशदा पाटील गागोदेवरून खास ही स्पर्धा उत्सुकतेने पाहण्यासाठी उपस्थित झालेत. त्यांचा सुद्धा सन्मान. आणि खरं सांगायला गेलं तर ते सुद्धा एक चांगले समालोचक आहेत. जॉईंट होतील हरकत नाही. तदनंतर या ठिकाणी आमचे कुस्तीपट्टू नितीन दादा पडवाला या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. सुधागड तालुका म्हटलं तर क्रिकेट, कबड्डी आणि कुस्ती यांचं एक अतूट नातं आहे. तदनंतर या ठिकाणी कृष्णादादा मात्रे, कृष्णादादा मासे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. चला मॅचकडे ग्रीन सिग्नल जरुरी. 2 पाहुणे आहेत फक्त, घेतो मी. विशालजी शेडके आणि त्याच समेत आदरणीय शिवजी किरकर हे 2 मान्यवरांचा सन्मान सुद्धा करायचा आहे. विशालजी शेडके आणि शिव किरकर. जाऊया मॅचकडे. ऑनगोईंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे वराड तर दुसरीकडे कान्सर टीम. पहिल्याच बॉल यॉर्करने ततालने केली आणि परतावं लागेल ते मात्र जितूला मोठा घणाघाती प्रहार केलाय. तो मात्र पहिल्या बॉलवरती वराड टीमने अगदी कान्सर टीमचं कंबरड पहिल्याच बॉलमध्ये मोडलं की काय, या प्रश्नाचं उत्तर आता पुढील बॉलमध्ये जरूर पाहायला मिळेल. जाऊया केतन पाटील यांच्या आवाजात या मॅचचं समालोचन. धन्यवाद संदीपजी बोराडे साहेब. कर्जतचा बुलंद आवाज ज्यांची ओळख, त्यांचं विशेष आभार. आज पुन्हा एकदा सुधागड तालुक्यातलं जे वातावरण, जे क्रिकेटचा आनंद जे सातत्याने आम्ही पाहिलंय, त्याची प्रचिती या स्पर्धेकडे बघितल्यानंतर पाहायला मिळते. मनाच्या अंतःकरणापासून विलासदादा यांचं धन्यवाद देतो की या विभागातल्या खेळाडूंना मोठा प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचा तुमचा जो प्रामाणिक प्रयत्न इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतोय. विशेष आभार विलासदादा प्रतिष्ठानाचे सर्व सदस्य ज्यांच्या मेहनतीतून ही स्पर्धा खरं तर भूतो न भविष्य ते अशा पद्धतीने नाईटची रजनी स्पर्धा इथे आपण पाहतोय. सर्वांचं धन्यवाद. आपण आज दिवस रात्रभरामध्ये करणार आहोतच, परंतु दरम्यान मैदानाच्या आतमध्ये 2 ताकदवर टीम या भागातल्या ज्यांच्याकडे आपण पाहतोय, जिथे वराड विपक्ष कांसळ या 2 संघांमध्ये सामना सुरू आहे. टॉस जिंकलं इथे वराड संघाने, प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं कांसन संघाला आणि पहिल्याच विकेटचं पतन इथे पाहायला मिळालं, जिथे जितू 0वरती माघारी परतला. यावेळी मात्र सुंदर डिलिव्हरी आपण पाहिली. महेश उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. ज्या खेळाडूकडे आता या भागातलं ज्यांनी सातत्याने बॉलिंग ट्रॅकमध्ये आपलं नाव कमवलंय, प्रत्येक विकेटसाठी इथे ऑफर आलाय. संतोषजी तेलंगे साहेब यांच्याकडून 500चं कॅश प्राइज असेल. हॅलो, विलासदादा युवा प्रतिष्ठानचे जे सभासद आहेत त्यांनी मुख्य मंचावर यायचंय. हाफ ट्रॅकर चेंडू यावेळी मात्र ऑफ साइडला खेळून काढला. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. यासाठीच या इनिंग मधला 17तला पहिला चौकार टीजे.
नक्कीच आज ज्या पद्धतीचं वातावरण इथे आपण पाहतो, या स्पर्धेतला तिसरा दिवस, विलास दादांवरती प्रेम सातत्याने या भागात दमदार नेतृत्व आम्ही त्यांना पाहिलंय आणि मागचे कित्येक वर्ष समाजसेवेत ज्यांनी आपल्या नावाचा डंका वाजवलाय असे विलास दादा, त्यांची ही स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने सुधागड तालुक्यातली मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहतोय. अगदी पर्ली गावाच्या कुशीत या सुंदर मैदानाची आखणी त्यांनी केली आणि पुढचे 2 दिवस, उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे आणि खरं तर प्रामुख्याने त्यांनी म्हटलं होतं, त्यांची संकल्पनाच ही होती की या ठिकाणी डे नाईटची स्पर्धा यासाठी भरवायची आहे की या विभागातील खेळाडूंना, प्रत्येक खेळाडूला एक मोठं प्लॅटफॉर्म मिळावं. या अगोदरचा जो मॅच आम्ही पाहिला, देसाईपाडा विपक्ष परळी, दोन्ही ताकदवर टीम, जिथे देसाईपाडा संघाने मॅच जिंकला जरी असला तरी सुद्धा एक ताकदवर टीमला इथे बाहेर पाठवलंय. इथे मात्र जबरदस्त स्टंपिंग, विकेटच्या मागे फलंदाज इथे होतोय बाद. डीजे साठी पुन्हा संधी. नक्कीच नक्कीच. हॅलो, विशेष खरोखरच मी धन्यवाद देतो. काय जबरदस्त गाणं इथे सादरीकरण पाहायला मिळालं आणि निश्चितपणे प्रतिष्ठानाची संकल्पना समाजात प्रत्येक कार्यात जिथे समाजासाठी जे योग्य राहील त्यासाठी परिपूर्ण असलेले हे प्रतिष्ठान आणि सातत्याने त्यांच्या माध्यमातून समाजसेवेसाठी जो विडा त्यांनी उचललाय त्याचं कार्य, त्याची प्रचिती या स्पर्धेकडे बघितल्यानंतर पाहायला मिळते. आज सन्माननीय अजयजी अधिकारी साहेब, ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं या मंचावरती, कारण या प्रतिष्ठानावरती त्यांचं सातत्याने खूप प्रेम राहिलंय आणि त्यांचं सहकार्य हे सातत्याने आम्हाला मिळते. आज SPL सारखी मोठी स्पर्धा ज्यावेळी होते, अजयजी अधिकारी यांनी तिथे देखील आपलं नाव मोठं केलं आणि आज या प्रतिष्ठान आणि त्याचबरोबर विलासदादा यांच्यावरती ज्यांचं प्रेम आम्ही इथे पाहिलंय, त्यांचंही विशेष धन्यवाद. पुढचे आज आणि उद्या, काल देखील ते इथे उपस्थित होते आणि उद्या देखील ही स्पर्धा पूर्ण होईपर्यंत त्यांचं सहकार्य आम्हाला लाभणार आहे. त्यांचं धन्यवाद देतो. वळूया मॅचकडे, जिथे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. नेक्स्ट सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज शुभम. यस इट इज विकेट, दांडी गुल, फलंदाज बाद. सुंदर गोलंदाजी, लगातार गोलंदाजाने आक्रमक पवित्रा घेतलाय, प्रत्येक फलंदाजाला मागणे ठरलाय. डीजे धन्यवाद. धन्यवाद डीजे. खरोखरच आपण पाहतोय की इथे सन्माननीय दत्ताशेठ आवासकर क्रिकेटसाठी खूप प्रेम दिलं या व्यक्तिमत्वाने. खरं तर जन्म पेन तालुक्यात झाल्यापर्यंत कर्मभूमी म्हणून सुधागडमध्ये ते वास्तव्यास आहेत आणि यावेळी पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू, कोणताही संपर्क दिसला नाही, लगातार गोलंदाजाने आपला दबदबा सिद्ध केलाय. खरं तर 2 संघांमध्ये मी म्हटलं होतं सुरुवातीलाच ताकदवर लढत होईल, ज्याची बॉलिंग करत असताना वराड संघाने आपला दबदबा सिद्ध केला. पहिल्या षटकात फक्त आल्या होत्या 6 धावा आणि त्यानंतर दुसऱ्या षटकात सुद्धा त्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय. वाव, नाईस अंपायरिंग बघा यावेळी. व्हाईट बॉल. मुंबईवरून आलेले आमचे पंच आहेत आणि खरं तर काल बरेच बाहेरच्या खेळाडूंनी त्यांची तारीफ देखील केली. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, लगातार गोलंदाजाने इथे आपला दबदबा सिद्ध केला. बघा या षटकात आतापर्यंत वाईडनेच 1 धाव आली आहे, बाकीचे 3 चेंडू हे सुरेख पद्धतीने इथे टाकलेत. गोलंदाज आपण पाहतोय शुभम, मॅन फ्रॉम वराड.
यावेळी क्लीन बोल्ड दांडे गोल. या षटकात 2 विकेट प्राप्त केल्यात आणि त्या देखील त्रिफलाचित. डीजे स्टार खेळाडू करण जेधे मांगरोल यांच्याकडून कांसल संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. परंतु या सिच्युएशनला आपण जर पाहिलं तर कांसल संघ थोडा अडचणीत पाहायला मिळतोय. कारण सुरुवातीपासूनच फलंदाजांना जाग्यावरती थांबताच आलं नाही. लगातार विकेट्स इथे प्राप्त केल्यात वराड संघाने, जिथे 2 षटकं. दुसरं षटक इथे प्रगतीपथावरती आहे. पहिल्या षटकात आल्या होत्या 6 धावा आणि दुसऱ्या षटकात आतापर्यंत फक्त 1च धाव. ऑन स्कोरबोर्ड 7 वरती टोटल. पुन्हा एकदा यावेळी मात्र फटका फसलाय. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. विकेट किपरने आपलं काम चोख बजावलंय. डॉट बॉल. शांत वातावरण आणि मागचे 3 दिवस आम्ही ही स्पर्धा लाईव्ह पाहत होतो आणि जे प्रेम विलासदादा आणि त्यांचं प्रतिष्ठान ज्यांच्यावरती भरभरून प्रेम सुधागड तालुक्याने दिलंय आणि नव्हेच तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात ही स्पर्धा पाहिली जाते, हे विशेष या स्पर्धेचं राहिलंय. पुन्हा एकदा फटका फसलाय. टॉप एज घेत चेंडू हवेत ट्रॅव्हल झाला होता. यावेळी मात्र शॉर्ट गलीला तिथे चेंडू अडवला जातोय. 1 धाव मिळते. धावसंख्या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. या अगोदर जी मॅच आपण पाहिली परली विपक्ष देसाईपाडा, कित्येक वर्ष पंकज देसाई यांनी आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवलाय आणि यावेळी सुद्धा त्यांची सुंदर गोलंदाजी आम्ही शेवटच्या षटकात पाहिली आणि तिथे देसाईपाडा संघ विजय झाला. दुसऱ्या मॅच मध्ये इथे आपण वराड विपक्ष कांसल संघामध्ये जुगलबंदी पाहतोय. 2 षटकात कांसल संघाला आतापर्यंत धावा बनवता आल्यात त्या 8. टोटल 4 विकेट्स माघारी परतलेत. हिंदवी स्वराज्य संस्थापक, देश धर्म संस्कृतीचा रक्षणदाता, रयतेचा कल्याण करता, अफाट संघटक कौशल्य असणारा थोर सेनानी, निर्मळ चारित्र्याचा, निर्झर नीतिमत्तेचा नंदादीप म्हणजे शिवराय, स्वदेश स्वधर्म स्वभाषा याचा अंगीकार करून मराठी मुलकातली 18 पगड जातीला एकत्र करून आमचं तुमचं स्वराज्य ज्यांनी निर्माण केलं, भारतीय मनामनात स्वाभिमान आणि राष्ट्रभक्ती जागवणारा कीर्तिवंत राजा छत्रपती शिवराय, ज्यांच्या कार्यकर्तृत्वाने आणि व्यक्तिमत्वाने भारतीय माणसाचे भावनिक व्यापून गेलंय, असे आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राच्या कुशीत रायगडच्या मुशीत बसलेले एक आदर्श तालुका म्हणून सुधागड याची ओळख आहे आणि तिथे सुरू असणाऱ्या परली लगत आदर्श गाव परळी लगत असलेले सुंदर मैदान विलासदादा प्रतिष्ठान आयोजित क्रिकेटची भव्य स्पर्धा आणि या स्पर्धेचा 3रा दिवस. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. यावेळी शॉर्ट चेंडू होता, तिथे ऑलमोस्ट खूप शॉट पाहायला मिळाला. डीप मध्ये चेंडू अडवला जातोय फाईन लेग क्षेत्रात, मात्र 2 धावा पूर्ण होतील आणि 3री धाव इथे पूर्ण केले. डबलला 3rd मध्ये कन्वर्ट केलाय. सुंदर आणि बिटवीन द विकेट. या 3 धावेने धावसंख्या होते ती 11 धावा. 1-1 फॉर लॉस ऑफ 4 विकेट. आज खरं तर प्रत्येक विकेटला 500चं कॅश प्राइज जे लावलं होतं ते इथे जमा करा. आदरणीय संतोषजी तेलंगे आणि सुरेशजी चव्हाण साहेब, मंगेशजी बाळवे साहेबांचं शुभागमन होते. त्यांना विनंती आपण स्थानपन्न व्हावं. विशेष सहकार्य राहिलं या प्रतिष्ठानवरती. यावेळी हाफ ट्रॅकर, चांगला फटका आहे, गॅप शोधलंय, प्रॉपर कनेक्शन, जस्ट लाईक अ रिॲक्शन. साइड स्क्रीनला सरळ जातोय षटकार. गीतेश भाई शिंदे यांचं शुभ आगमन होतंय. त्यांचं विशेष आभार व्यक्त करतो. त्यांचा देखील इथे सत्कार होईल. आज खरं तर प्रमिलजी शिंदे यांनी मला सांगितलं की या स्पर्धेची मुख्य ओळख हीच राहिली की इथे सुधागड तालुक्यात नव्हेच तर रायगड जिल्ह्यातले जे काही या स्पर्धेचे चाहते आहेत, ज्यांना इथे बोलवलं गेलं, त्यांना प्रत्येकाला सन्मानित केलं गेलंय. हेच या स्पर्धेचं खरं वैभव आहे आणि खरं तर या प्रतिष्ठानाचं वैशिष्ट्यच हे राहिलंय की प्रत्येकाला मान सन्मानित करणं.
आज ही स्पर्धा याचं एक जिवंत स्वरूप आपण पाहतोय. धन्यवाद देतो विलासदादांचं, त्यांच्या प्रतिष्ठानाचं. पुन्हा एकदा यावेळी ऑफ साईड वरती चेंडू होता. विकेट किपरने चेंडू गॅदर केल्याने अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द ऑफ स्टंप, व्हाईट बॉल. इथे येतोय एक्स्ट्रा धाव. टोटल धाव संख्या 18 रन्स, 18 धावा, लॉस ऑफ 4 विकेट. या अगोदरच्या 2 चेंडू अगोदर जो षटकार आपण पाहिला, संतोष वेल बॅट. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा विठ्ठल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू, लीडिंग एज घेतलं, चांगलं क्षेत्ररक्षण शॉट मध्ये आपण पाहिला. गलीला चेंडू अडवला जाते, ऑलमोस्ट चौकार होता, बट तिथे मात्र 3 धावा डिफेंड केल्यात. हेच खरं तर वैशिष्ट्य असतं. बॉलिंग करणाऱ्या प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की चांगलं क्षेत्ररक्षण झालं पाहिजे, आणि तिथे मात्र शॉट गलीला सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. एकच धाव. टोटल धाव संख्या ऑन स्कोर बोर्ड, जिथे आमचे साथी स्कोरर मला कळवत आहेत. मारुती शेळके 19 धावा, 19 रन्स फॉर लॉस ऑफ 4 विकेट. जबरदस्त अशा भव्य दिव्य ट्रॉफीज आपण पाहतोय. प्रत्येक टीम प्रयत्न करते, प्रयत्नाची पराकाष्ठा करते की ही ट्रॉफी, विलासदादा प्रतिष्ठान, हे चषक आपल्या नावावरती कोरलं जावं. आणि आज आपण पाहतोय की तिसरा दिवस जरी स्पर्धेचा असला तरी प्रेक्षकांची अलोट गर्दी आम्ही इथे पाहतोय. आणि यूट्यूबच्या माध्यमातून, SS लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. तिथे सुद्धा बरेचसे प्रेक्षक जोडले गेलेत. सुधागड तालुक्याला खरं तर ओळख जर आपण पाहिली तर इथे क्रिकेटचे शौकीन, क्रिकेटचे प्रेमी आहेत, क्रिकेट वेडे प्रेक्षक आहेत, आणि सातत्याने ते आम्ही पाहिलंय. SPL सारखी मोठी स्पर्धा इथे होत असते. आज नाईटच्या स्वरूपात प्रेक्षकांना एक वेगळी संधी विलासदादांनी इथे उपलब्ध करून दिली आहे. त्यांचं विशेष आभार. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू निघालाय. वेल बॉलिंग. DJ अमित यांची एंट्री झाली, त्यांचं स्वागत असेल. विलासदादांचे सर्व सहकारी, खरं तर विलासदादा यांची ओळख आमची 10 वर्षापूर्वी त्यांनीच आम्हाला इथे लॉन्च केलं होतं स्पर्धेसाठी. चला ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक झालाय, मैदानाच्या आतमध्ये पाणी पाठवा. सांगायचं झालं तर विलासदादानेच आम्हाला इथे क्रिकेट कॉमेंटेटर म्हणून लॉन्च केलं होतं, आणि त्यानंतर खूप सारं प्रेम सुधागड तालुक्याने दिलं. सातत्याने ते प्रेम मिळालं, आणि विशेष म्हणजे इथे आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा, एक वेगळी उमेद आणि वेगळं करण्याचा एक नेहमीच प्रयत्न आपण करत असतो. परंतु आज विलासदादा ही स्पर्धा सुरुवातीपासून, तिथे आमचे प्रमिल भाऊ असतील, आमचे दत्ताजी पालवे असतील, आमचे शरदजी पालवे साहेब इथे आहेत, त्यांनी सातत्याने आम्हाला इथे प्रेम दिलाय. आणि ज्यावेळी इथे मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून असेल त्यावेळी त्यांनी आम्हाला आमंत्रित केलंय. आणि आज खरं तर ही स्पर्धा ज्यावेळी त्यांनी ऑर्गनाईज केली, ठरवलं ही स्पर्धा आपण पूर्ण करायची, त्यावेळीच महिनाभरापूर्वी त्यांचं आम्हाला सातत टच होता की आपण यायचं आहे. हे प्रेम आहे खरं तर त्यांचं आमच्यावरती. विलासदादा तुमचा आम्ही विशेष धन्यवाद देऊ. कारण सांगायचं झालं तर त्यांची प्रामुख्याने इच्छा होती. खरं तर काल देखील त्यांनी आम्हाला बोलवलं होतं, परंतु काल माझा वाढदिवस होता, त्यामुळे आम्ही येऊ शकलो नाही. परंतु त्यांचे सतत कॉल होते की आपण प्लीज या स्पर्धेला भेट द्या. तर इथे आल्यानंतर पुन्हा एकदा मी त्यांचं विशेष आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. चला विशेष अतिथींना आम्ही मंचावरती बोलवतोय. सन्माननीय देवेंद्रजी पिंपले साहेब, चला या आपण, आपलं सहर्ष असं स्वागत असेल. त्यांचं इथे मान सन्मान होईल. प्रमिलजी शिंदे यांनी मला सांगितलं, मी थोडा वेळ देखील उल्लेख केला की इथे प्रत्येकाला मान सन्मानित केलं जाते. प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांना, मोठ्या खेळाडूंना, दिग्गज प्रत्येक क्षेत्र, जिथे धार्मिक असो, क्रीडा क्षेत्रातील असो, सांस्कृतिक क्षेत्रातील असो, राजकीय पटलावरती असो, प्रत्येकाला बोलून इथे सन्मानित केलं जाते. हेच खरं तर विलासदादांवरती किंवा विलासदादांचं समाजावरती असलेलं प्रेम आहे. धन्यवाद त्यांचं. चला बोलूया मॅचकडे, जिथे अंतिम षटक बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय गोलंदाज विनोद. चला वळूयात. मानखुरा गाव एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय गोलंदाज विनोद. यावेळी सुंदर चेंडू, यास लीडिंग एज घेतला, विकेट किपरने गॅदर केलाय. अजून एक धक्का कांसल संघाला, फलंदाज बाद.
अंतिम षटक डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज इथे यूज केलाय विनोद, ज्याने पहिल्या चेंडूवरती एक मोठा विकेट प्राप्त केला. आउट होणारा फलंदाज संतोष. नेक्स्ट बॅटर ऑन स्ट्राईक हर्षद. यावेळी हाफ ट्रॅकर चेंडू ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. वेल बॉलिंग. चांगलं समीकरण आम्ही पाहतोय. जर्सी बघा, इंडियन टीमची प्रॅक्टिस जर्सी जी परिधान केले गोलंदाजी करणारी टीम वराड संघाने, आणि इथे मात्र त्याने दबदबा सिद्ध केलाय. धावसंख्या ऑन स्कोर बोर्ड कांस्य संघ पोहोचतोय तो 19 वरती. चारही गोलंदाजाने प्रभावित केलाय. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट चेंडू यावेळी पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फसलाय. कोण जिंकणार रेस? यास विकेट कीपरने रेस जिंकलाय. सगळ्यात फिट खेळाडू प्रत्येक टीम मधला कोण असतो तो विकेट कीपर असतो, आणि त्याची प्रचिती इथे पाहायला मिळाली. फलंदाज बाद. अजून एक धक्का कांसल संघाला. धक्का ज्याला आपण म्हणता येईल. शोककुला समस्त देशमुख परिवार, जिथे आपण पाहिलं ग्रामस्थ मंडळ तोरणपाडा या गावचा रहिवासी स्वर्गीय शहीद जवानास भावपूर्ण श्रद्धांजली. कैलासवासी अविनाशजी अशोक देशमुख, जे आर्मड इंजिनिअरिंग रेजिमेंट 14 वर्ष कार्यरत झाशीमध्ये जे सेवा करत असताना शहीद झालेले आहेत, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून वाहतोय. विशेष म्हणजे आज तोरणपाडा गावचे तिथे रहिवासी होते, परंतु संपूर्ण सुधागड तालुक्याची ती शान होती. कारण आर्मीमध्ये जे लोक सेवा देतात, देश सेवेसाठी जे आपलं जीव बलिदान देतात, त्यांच्यासाठी अगदी हृदयापासून त्यांचं स्मरण करणं गरजेचं असतं. आणि आज एक मोठा धक्का संपूर्ण तालुक्याला लागलेला आहे. आज त्यांचं शोककुलेत आपण देखील त्यांच्या संपूर्ण कुटुंबात सामील आहोत. नक्कीच इनिंग संपताना आपण तिथे श्रद्धांजली देणार आहोत. मॅचकडे वळूयात. शेवटचं षटक जिथे चालू आहे, आपण पाहतोय वराड संघाने प्रॉपर गोलंदाजी केली आहे, प्रत्येक षटकात प्रभावित केलाय. शेवटच्या षटकात गोलंदाज विनोद पुन्हा एकदा. नेक्स्ट बॅटर ऑन स्ट्राईक. क्लीन बोल्ड. त्रिफलाचित. फलंदाज बाद. दांडी गोल. यस विकेट. डीजे. क्रिकेटच्या जगतात सुवर्ण अक्षराने लिहिला जाणारा हा दिवस. एकीकडे विश्वात पाकिस्तानमध्ये चॅम्पियन ट्रॉफी चालू आहे, आणि दुसरीकडे भारतीय सरजमीवरती आज सुधागड तालुक्यातली मानाची स्पर्धा विलासदादा प्रतिष्ठान आयोजित क्रिकेटच्या भव्य स्पर्धेत आपण तिसऱ्या दिवशी भेटतोय. यावेळी लाऊड अपील आहे. पंचांनी मात्र अपीलला दाद दिली नाही, परंतु मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाने धाव कंप्लीट केली आहे. दुसरं धाव घेत असताना फलंदाज रनआउट. धन्यवाद डीजे. धन्यवाद. डीजेचा खूप जबरदस्त सिस्टम आम्ही इथे पाहतोय विलासदादा, परंतु दरम्यान स्पर्धेची जी प्रामुख्याने ओळख राहिली आहे की प्रत्येकाला मान सन्मानित करणं, आणि त्या सन्मानाकडे आपण वळूयात. खरं तर इथे आज या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी जे प्रमुख अतिथी इथे आलेत. दरम्यान 4 षटकात टोटल धावा आल्यात. 20 धावा. 21चं टोटल आहे इथे वराड संघाला. बघूया 21 धावा कशा पद्धतीने चेस करणार. टोटल खूप छोटे आहे, परंतु माझ्यासोबत SS लाईव्हचे प्रोप्रायटर मुन्ना पाटील एक चांगले लेजंड खेळाडू देखील आहेत. त्यांनी सातत्याने पाहिलं की अशा क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा रंगत पाहायला मिळते. 21 धावांमध्ये सुद्धा तुम्हाला टफ फाईट देता येऊ शकते, बट क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ, काय होऊ शकतं.
वळूयात विशेष सन्मानाकडे. आता इथे उपस्थित असणारे सन्मान्य राष्ट्रवादी तालुका महिला अध्यक्षा रुपालीजी भगणे मॅडम इथे उपस्थित, त्यांचा विशेष सत्कार करतील. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय विलासदादा पालवे यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. मायेची उबदार शाल, सन्मानाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथे सन्मानित केलं जातं. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजेत. आज राष्ट्रवादी पक्षाला सुधागड तालुक्यात मोठं नाव त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे. सातत्याने कार्यरत असणारे हे व्यक्तिमत्व सौ रुपाली भगणे मॅडम, इथे त्यांचा सन्मान होतोय. विशेष सन्मान त्यांचा इथे केलं जातोय आणि प्रामुख्याने या स्पर्धेला त्यांनी शुभ आशीर्वाद देण्यासाठी भेट दिली आणि विलासदादा त्यांचे सहकारी आहेत आणि त्यांच्यासोबत सातत्याने पक्षवाढीसाठी त्यांनी कार्यरत आहेत. बोलूया पुढच्या सन्मानाकडे. पुढचा सन्मान आदरणीय इथे उपस्थित असणारे या स्पर्धेचे मुख्य पाहुणे गणपतजी भगणे यांचं देखील इथे विशेष सन्मान आपण करतोय. सरांना विनंती आपण पुढे यावं, भगणे साहेबांना विनंती आपण पुढे यावं, त्यांचं विशेष स्वागत सत्कार होईल. नक्कीच गणपतजी भनगे साहेबांचं इथे स्वागत सत्कार होतोय. प्रतिष्ठानाचे मुख्य सहकारी त्यांच्या शुभ हस्ते साहेबांना सन्मानित केलं जाते. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. स्पर्धेची गोड आठवण आणि त्याचबरोबर मायेची उबदार शाल देऊन त्यांना इथे सन्मानित केले जाते. पुढचा सत्कार इथे उपस्थित असणारे या प्रतिष्ठानावरती ज्यांचं सातत्याने प्रेम आम्ही पाहिलंय, संतोषजी तेलंगे साहेब, त्यांनाही विनंती आपण पुढे यावं, त्यांचं विशेष सत्कार इथे केलं जाईल. संतोषजी तेलंगे साहेब. चला पंचांना विनंती, आज ऑलमोस्ट 9 मॅच आहेत आणि एक जबरदस्त फाईट मॅच सुधागड 40+ तालुका आणि त्याचबरोबर रसायनी विभाग 40+ या स्पर्धेची फ्रेंडशिप मॅच आम्ही पाहणार आहोत. चला पुढचा सत्कार इथे होते. अमोलजी मानकर साहेब पत्रकार आहेत, रायगड स्वाभिमान या संघटनेचे. अमोलजी मानकर साहेबांना विनंती आपण पुढे यावं, आपलं विशेष सत्कार इथं केलं जात आहे. प्रतिष्ठानाचे सहकारी सन्माननीय बाळाजी देशमुख यांच्या शुभ हस्ते त्यांना आम्ही सन्मानित करतोय. विलासदादांचे खंदेश समर्थक बाळा देशमुख जे सतत त्यांच्या सावळीसारखे सोबत असतात, त्यांच्या शुभ हस्ते इथे त्यांना सन्मानित केलं जाते. चला पुढचा सन्मान आपण घेतोय. आदरणीय देवेंद्रजी पिंपळे साहेब, चला आपण पुढे यावं. देवेंद्रजी पिंपळे साहेबांचं विशेष स्वागत सत्कार इथे केलं जात आहे. हे प्रतिष्ठान स्थापन करण्यामागचं उद्दिष्टच हे होतं की सुधागड तालुक्यातले जे समाजसेवेसाठी कार्यरत असणारे प्रत्येक व्यक्तीला इथे एकत्रित केलं, एक संघटित केलं आणि त्यानंतर या प्रतिष्ठानाची स्थापना केली आणि तिथून हे प्रतिष्ठानाचं कार्य समाज पातळीवरती सातत्याने आम्ही पाहतोय. आज ही स्पर्धा खरं तर प्लॅटफॉर्म दिलाय सुधागड तालुक्याच्या खेळाडूंना. मॅच सुरू होते दरम्यान इथे सत्कार केला जातोय. निखिलजी ठकोरे साहेब, निखिलजी ठकोरे साहेबांना विनंती आपण पुढे यावं, आपलं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. चला मैदानाच्या आतमध्ये 21 धावांचं टोटल आणि पहिल्या चेंडूवरती आलाय आक्रमक पवित्रा षटकार. पुढचं स्वागत इथे आम्ही करतोय. प्रतीकजी साळुंके साहेबांना विनंती आपण पुढे यावं, आपलं देखील विशेष सत्कार प्रतिष्ठानाच्या माध्यमातून इथे केलं जातोय. या अगोदर जो सत्कार होतोय निखिलजी ठकोरे साहेब यांचं इथे विशेष सत्कार केलं जात आहे. स्पर्धेची गोड आठवण, पुष्पगुच्छ, सन्मानाचं प्रतीक आणि त्याचबरोबर मायेची उबदार शाळ देऊन इथे प्रत्येक व्यक्तीला सन्मानित केलं जात आहे. पुढचं स्वागत इथे प्रतीकजी साळुंके, त्यांचं देखील इथे सन्मान आम्ही करत आहोत. प्रतीकजी साळुंके साहेबांचं विशेष स्वागत सत्कार प्रतिष्ठानाचे अध्यक्ष विलासदादा पालवे साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे. त्यानंतर इथे उपस्थित अमितजी देशमुख यांनाही विनंती आपण पुढे यावं. DJ अमित, ज्यांची ओळख संपूर्ण तालुक्यात आहे. हा षटकार ठोकलाय अमित साहेबांना सलामी ठोकणारा. यस, मास्टर माइंड बॅट्समन आनंद दिलाय आपल्या संघाला. आनंद सकपाल, मॅन फ्रॉम वराड. बॅक टू बॅक नाही, 2 डॉट चेंडू होते पण 2 षटकार आलेत. मॅच ऑलमोस्ट वराड संघाच्या खिशात आहे. आता मात्र गरज आहे ती अंतिम 9 धावांची. चला 40+ मॅच
विनिंग टीमचा मॅच झाल्यानंतर 40+. आहा, नजाकत, खूबसूरती. आनंद सकपालचा वार, सारेजगार, चेंडू सीमारेषा पार, डीप काऊ कॉर्नर क्षेत्रात षटकार. डीजे सहकारी आणि ज्यांचं नेहमीच आमच्यावरती प्रेम असतं असे रोशनजी इथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत असेल पुन्हा एकदा. आणि खरं तर त्यांनीच आम्हाला इथे बोलवलं आणि विशेष स्वागताकडे आपण परत बोलतोय. मॅच ऑलमोस्ट इथे वराड संघाच्या बाजूने पहिल्या षटकातच संपतोय की काय असं चित्र आहे. बट बाउंड्री लगत चेंडू अडवला जातोय. एकच धाव मिळेल, परंतु विजयाची मुहूर्तमेढ ऑलमोस्ट सेट केले. आनंद याने 3 षटकार खेचलेत. धावसंख्या होते पहिल्या षटकात 19 धावा. आणि इथे विशेष सत्काराकडे आपण वळतोय. परंतु जे सातत्याने ज्याने प्रेम दिलं आणि विलास दादा असतील किंवा प्रतिष्ठानाचं जे कार्य आहे त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून ज्यांनी नेहमीच सहकार्य केलं असं मंगेशजी तळेकर या मंडळाचे आधारस्तंभ ज्यांना आम्ही म्हणतो त्यांचंही विशेष आम्ही धन्यवाद देऊ. ते सातत्याने आमच्या पाठीस कार्यरत आहेत, सोबत आहेत. चला, संतोषजी तेलंगे आणि सुरेशजी चव्हाण संपूर्ण टीमसाठी ज्यांनी 4000चं कॅश प्राइज दिलंय वराड संघासाठी. अशा पद्धतीने चला, खालापूर 40+, विपक्ष रसायनी 40+. खालापूर आणि क्षमा असावी, खालापूर 40+ आणि सुधागड 40+ यामध्ये मॅच होईल. या मॅचचा विनर जो मॅच झाल्यानंतर तो मॅच होईल. परंतु खालापूर 40+चं आम्ही स्वागत करतोय, त्यांचं विशेष धन्यवाद. आज खरं तर 40+ खेळाला फार महत्त्व आलंय. 40+ प्रीमियर रायगड प्रीमियर लीग सुद्धा आपण काही दिवसापूर्वी पाहिली. चला, जिंकण्यासाठी फक्त एक धावेची गरज. ब्लॉक हॉल स्वरूपाचा चेंडू यावेळी बॅक टू द बॉलर, चेंडू अडवला जातोय गोलंदाजाकडून. डॉट बॉल. फक्त एक धावेची गरज आहे. वराड संघाने या मॅच मध्ये डॉमिनेट केलंय संपूर्णपणे. या मॅच मध्ये त्यांचा सिकंजा मजबूत राहिला. यावेळी व्हाईट बॉल दिलाय पंचाने. सामना संपलाय. आणि अशा पद्धतीने जर पाहिलं, यस, डान्सिंग अंपायर आमचे आज असं आम्ही नेहमी म्हणतो